स्वागत आहे तुमचं आमच्या पहिल्या पॉडकास्टमध्ये. आज आमचा पहिलाच एपिसोड आहे आणि पहिला एपिसोड होता, त्याच्यामुळे मी थोडा विचार केला की थोडा चांगला नोटवर चालू करू. कारण की आजचा टॉपिक आहे मेडिटेशन, स्पिरिच्युअलिटी, म्हणजे थोडा पॉझिटिव्हिटी येईल थोडा पॉडकास्टमध्ये. आणि आमचे आजचे गेस्ट आहेत विशाल ढोडरे. विशाल माझा मित्रच आहे, अगदी किती 3-4 वर्ष झाले असतील. आणि ॲक्च्युली आमची मैत्री ह्याच्यापासून चालू झाली की मेडिटेशन, रिलिजन ह्या टॉपिकवरनं आम्ही एकदम जास्त कनेक्ट झालो. तर विशाल हा 4-5 वर्षापासून मेडिटेशन करतोय आणि तो एकदम चांगला प्रॅक्टिशनर आहे. त्याला ह्याच्याबद्दल खूप नॉलेज आहे, त्याला खूप ह्याचे फायदे झाले आहेत. त्याच्यामुळे आजच्या पॉडकास्टमध्ये विशाल एकदम त्याचं नॉलेज शेअर करणार आहे, किंवा त्याला जे जे फायदे झालेत किंवा नुकसान झालेत, नुकसानसुद्धा झाले असतील थोडेफार, म्हणजे थोडा डार्क साईड मेडिटेशनची, तर ते सगळं आज आम्ही डिस्कस करणार आहोत. तर विशाल, तू तुझ्याबद्दल काय सांगशील आज आम्हाला? नमस्कार मित्रांनो, माझं नाव विशाल ढोडरे आणि आज आपण स्पिरिच्युअल आणि मेडिटेशन, लॉ ऑफ अट्रॅक्शन याबद्दल डिस्कस करणार आहोत. आणि तुलाही थोडे माझे एक्सपिरियन्स सांगेल मी आज, आणि दर्शकांना पण दिसतील. तर विशाल, मला सांग, तू मेडिटेशन कसं चालू केलंस? आणि समजा एकाला मेडिटेशन चालू करायचं आहे तर त्याने कसं करावं? लहानपणापासून मला माझ्या आईने कराटे क्लासेसला टाकलेला, आणि त्याच्यामध्ये आम्हाला योगा आणि मेडिटेशन हे सोबतच शिकवायचे. तर तेव्हा मी लहान होतो आणि मला काही एवढी म्हणजे मला समज नव्हती त्या गोष्टीची, काय झालं. मला वाटलं याचाच काहीतरी पार्ट असेल कराटेचा, आणि कराटेचा पार्ट असेल असं. मला तेव्हा तेच वाटतं, समोरच्याला मारायचं एवढंच होतं असं. म्हणजे आपण तेव्हा लहान सुद्धा आपल्या कराटे कशाने टाकले, आणि आपण ते मूवीज बघत होते चायनीज. एक्झॅक्टली, बरोबर. तर आणि मग तेव्हा मी निंजा हतोडी जास्त बघायचो, तेव्हा ते कार्टूनमुळे जास्त इन्फ्लुएन्स झालेलं. तर या गोष्टींमुळे मेडिटेशन सुरू झालेलं. इव्हेंच्युअली पुढे शाळेमध्ये मला एकदा सांगितलं योगा शिकव, मेडिटेशन शिकव, तर तेव्हा एकदा शिकवलेलं. आणि मग परत पुढे ती एक सवय झालेली. नंतर दहावी आली. मनाच्या शांततेसाठी काय पाहिजे? मेडिटेशन पाहिजे. मेडिटेशन, काही टेन्शन असतील आयुष्यात तर त्यासाठी मेडिटेशन केलं. आणि नंतर खूप माझा गॅप पडला मार्शल आर्ट्समध्ये, आणि त्यानंतर डायरेक्ट मार्शल आर्ट्समध्ये गॅप पडलेला माझा, आणि त्यानंतर मी डायरेक्टली मला वाटलं की मी परत चालू करू आणि डॅनची एक्झाम देऊ. डॅन म्हणजे ग्रॅज्युएशन. मला ती एक्झाम द्यायची होती आणि मी त्यासाठी सरांना भेटलो. आमचे अंजन सर होते. आमचे अंजन सर आहेत जे नानचाकूमध्ये मास्टर आहेत ते खरंच. कारण त्यांनी एकदा फिरवायला सुरुवात केली तर ते एकदम पंख्यासारखे फिरतात. त्यांचा जो नानचाकू आहे तो, मी त्यांना भेटलो. तर त्यांनी मला आधी सांगितलं की तू मार्शल आर्ट चालू करण्याआधी, टायक्वांडो चालू करण्याआधी तू आधी तुझं जे मेडिटेशन आणि यामध्ये स्वतःला शांत कर, म्हणजे स्वतःला शांत कर. कारण मेडिटेशन कारण मार्शल आर्ट ही म्हणजे दुनियेत शांतता, नॉट असं मोठे वादा नाही केले, पण मार्शल आर्टचा गैरवापर होऊ नये. जिथे गरज आहे तिथे स्वतःच्या प्रोटेक्शनसाठी वापरायचं, यासाठी. अच्छा, सो मेडिटेशन आणि मार्शल आर्टचा एक संबंध आहे की आता तू मार्शल आर्टची तुमच्याकडे एक पॉवर येते की तुम्ही समोरच्याला डिसीव करू शकता, पण ती पॉवर तुम्ही कंट्रोल करायला पाहिजे. त्याच्यामुळे तुम्हाला मेडिटेशनची गरज आहे. जे तुझे सर होते मार्शल आर्टचे, त्यांनी तुला काय सजेशन दिलं, म्हणजे तू कंट्रोल कसं करू शकतोस तुझा राग वगैरे? हो, मार्शल आर्ट बघ कसं आहे ना मार्शल आर्टचं, की जेव्हा समोरचा कोण तुला मारायला येतो ना, म्हणजे समजा खुन्नस जरी असेल ना तरी तो तुला मारायला आधी येणार नाही. कारण आत्ता असं झालंय की कोणच समोर आपण एकमेकांचं नुकसान नाही करू शकत. अच्छा, ब्लड वेस्ट घालण्यात किंवा हड्डी फोडण्यात हे सगळी लहान मुलांची काम आहे. जो सोबर असेल किंवा ज्याला माहिती आहे की याने फरक पडतो, की आता जर मी याच्यावरती खुन्नस काढली तर मला ठेवून देणार, ते नको आहे ना आपल्याला. आर्ग्युमेंट कर, संपव विषय, हे असतं. जेव्हा मार्शल आर्ट तुम्हाला त्या पीकवर जे हेल्प कधी करणार, की जेव्हा समोरचा तुम्हाला लिटरली मारायला येतोय, पण तो प्रसंग तुम्हाला नको आहे आयुष्यात. तो प्रसंग नको आहे, पण तुमच्या फक्त प्रेझेन्समुळे तुम्ही त्या माणसाला शांत करू शकतात. या प्रेझेन्सचं की मला सरांनी दिलेलं. पण काय आहे ते की काय कल्पयोगा? अच्छा, ते काय? योगा एक प्रकारचा योगा होता तो, म्हणजे मेल फिमेल दोन्ही करू शकतात ते. त्याच्यात काही पोझिशन्स होत्या जे त्यांनी मला शिकवल्या. 3 पोझिशन्स होत्या, आणि त्याच्यामध्ये सगळ्यांमध्ये
एकच कार्य करायचं तुला, की तुझा जो बट होल आहे तो तुला स्क्वीज करायचा आहे 1 सेकंडपर्यंत आणि रिलीज करायचं. म्हणजे काय कसं एक्सप्लेन करशील तू स्क्वीज करायचं आहे कसं? ओके, आपल्या बॉडीमध्ये 7 चक्र असतात. एक स्पिरिच्युअल लँग्वेजमध्ये बोलतात की आपले 7 चक्र लिफ्ट केले तर ते तुम्हाला निर्वाणा प्राप्त होतं असं. मग मला निर्वाणा तर एवढा प्राप्त करायचा नव्हता, बट एक काय बोलतात एक फोकस्ड पाहिजे होता. तर मी तर सरांनी सांगितलं की ते चक्र लिफ्ट होतात, ते तुमचा स्पर्म तुमची बॉडी ट्रान्सफॉर्म करायला तुम्हाला हेल्प करते. कारण एक स्पर्मचा एक गुण एक अख्खा माणूस म्हणजे जन्म देऊ शकतो. तर ते आपल्यामध्ये किती ते चेंजेस करू शकतात हे त्याच्यावर. बोललास की हे फिमेलसाठी पण आहे, पण फिमेलच्या शरीरात स्पर्म नसतात, पण चक्र तर असतात प्रत्येक बॉडीमध्ये. अच्छा, ओके, असं आहे. आपल्यामध्ये स्पर्म आपल्यामध्ये स्पर्म हेल्प करतं त्या गोष्टींना. आणि फिमेलचं मला माहित नाही, कारण मी फिमेल कधी विचारलं पण नाही. मी विचारलं पण नाही, कारण मला गरज आहे तर मी माझं करेल असं. तर मी चालू केलं, तर त्यांनी ती कायकल्प योगा सुरू केला. आता मी तर बोललोय की ते स्क्वीज करायचं रिलीज करायचं. आता मी बोलले मग तुम्ही करा असं नाही चालणार, कारण जर गुरु असेल ना तुम्हाला दिशा दाखवायला, ती एक मार्ग दाखवायला, तेव्हाच तुम्हाला ते करायला जरा बरं. मला एक सांग, आता समजा एकाने युट्यूबवर बघितलं की कायकल्प योगा कसं करतात आणि त्याने ट्राय केलं करायचं आणि ते रॉंग झालं, तर काय रॉंग होऊ शकतं आणि ते कसं क्युअर करू शकतो? एक्झॅक्टली. समज जर ते रॉंग झालं ना तर तुला परत तुला रॉंग झालं ना तरी तुला गुरु शोधायचा आहे. मग त्याच्यापेक्षा तू गुरु शोधून चांगलीच कामं कर ना. पण काय रॉंग होऊ शकतं? काय रॉंग होऊ शकतं? तुला झोप कमी येईल. तू भले तुझा फोकस तू एवढा हायपर ऍक्टिव्ह होशील ना की तुझा फोकस जास्तच वाढून जाईल, पण ते ना ते तुला वाटेल की वा फोकस चांगलं वाढणार तर चांगलीच गोष्ट आहे ना. नाही ना भाई, जर फोकस जर जास्त वाढला ना तर तुला झोप कमी येणार, तुझं ब्लड सर्क्युलेशन जास्त वाढणार. तू जरी झोपायचा प्रयत्न केला तू झोपणार नाही, तुझी बॉडी थकलेली असणार पण झोपच लागणार नाही तुला ना. ते अनइझी फील होणार, जे तू नॉर्मली फील करायचं तसं फील नाही होणार. पण मला सांग, आता हे जे तू सिम्पटम्स सांगतोय ना, समजा ते सिम्पटम्स आले मला, तर माझं पहिलं काय असेल की मी जाऊन डॉक्टरकडे दाखवणार. कुठले सिम्पटम्स? म्हणजे आता तुझे बोलतोयस ना की ते डोकं दुखतं वगैरे, ब्लड प्रेशर हाय होतं, हे सगळं असेल तर मी पहिलं डॉक्टरकडे दाखवणार. तर ते डॉक्टरकडे क्युअर होऊ शकतं की नाही? कारण की हे सगळे सिम्पटम्स आल्यावर आपण सगळ्यात पहिला डॉक्टरकडे जातो की भाई मला असं होत आहे, डॉक्टर जे काय असेल ते क्युअर सांगणार. बरोबर. पण तू बोलतोयस की हे सगळं आहे ना फक्त एक गुरुच ठीक करू शकतो, तर ते डॉक्टरकडे गेल्यावर ठीक नाही होऊ शकत का? ऍक्च्युली ना बघ, तुला माहितीये की ही थोडी स्पिरिच्युअल, तू बघितलं, तू आता माझं बघितलंस आणि तू युट्यूबवर जाऊन सर्च केलं की अश्वमुद्रा काय, तू हजारो व्हिडिओ बघितले अश्वमुद्राचे आणि तू ट्राय केलास. अश्वमुद्रा काय असतं ते काय तू तेच बटवल जो स्क्वीज करायचा आणि रिलीज करायचा, त्याला अश्वमुद्रा बोलतात. तर तुला आता माहिती आहे की तू एका गुरुकडूनच बघितलंय, कारण जे युट्यूबवरती व्हिडिओ टाकलेत ते पण एका गुरुनेच बनवलेत. तर तुला एक जसं तुला ताप आल्यावर तू डॉक्टरकडे जातो, तुला भूक लागल्यावर तू रेस्टॉरंटमध्ये जातो, तसंच हे आहे की तू एका गुरुकडे बघितलं ना तर तुला पण गुरुकडे जावं लागणार. भले तू डॉक्टरकडे गेला, तुला तो प्रिस्क्रिप्शन आहे, गोळ्या वगैरे देईल, पण त्याचा काही इफेक्ट नाही होणार. इफेक्ट झाला नाही झाला ते आपल्याला काय माहित नाही ना. पण क्युअर 100% रामबाणीलाच तुला कोण देऊ शकतो? तो एक गुरुच देऊ शकतो. म्हणजे एक असं सांगू शकतो, समजा मला हे करायचंय तर मला एक गुरु शोधावा लागतो. गुरु शोधायला म्हणजे हे सगळं एका गुरुकुठेच आपण करावं, म्हणजे ज्याला करायचं त्याने. पण मला सांग, हे गुरु मिळतात कुठे, भेटतात कुठे ऍक्च्युली? कारण की सगळ्यांना क्वेश्चन असतो की गुरु शोधायचे कसे, आणि एक जेन्युइन असलं पाहिजे की तो सगळं गाईड करेल प्रॉपर वगैरे. कारण असे फेक भाव पण असे भरपूर भेटतात आपल्याला बाजारात. तर असे शोधायचे कुठे गुरु, किंवा असे स्वतःहूनच ते आपल्याला हे सापडतात, तर स्वतःहूनच ते आपल्याला अप्रोच करतात, असं काय असतं का? ओके, हा क्वेश्चन तू खरंच खूप भारी घेतलास, कारण बरोबर आहे, गुरु कुठे शोधायचे? तू माझ्याकडून ऐकलं की अश्वमुद्रा काय असतात, ओके, आणि तू युट्यूबवरती जाऊन बघितलं की अश्वमुद्रा, हाऊ टू डू अश्वमुद्रा, ओके, एक फॉर एक्झाम्पल घे, आणि त्याच्यातच तुला खूप सारे व्हिडिओ आले. प्रत्येक व्हिडिओ एका गुरुने बनवले असेल, तू त्या गुरुला कॉन्टॅक्ट करू शकतोस. आणि त्याच्यात एक खूप गाजलेलं सध्या नाव आहे ते ईशा फाउंडेशन, सद्गुरूंचं. तेही शिकवतात. ऍक्च्युली ही त्यांचीच क्रिया आहे, बट त्यांनी थोडे मॉडिफाय करून सांगितले. पण त्यांचा एक ड्रॉबॅक असा ना की ते सांगतात की चांगलं होईल, पण समजा वाईट झालं किंवा त्याचा साईड इफेक्ट झाला तर काय करायचं, हे याच्यावरती त्यांच्याकडे
पर्याय नसतो किंवा उपाय नसतो, तर तुला दुसरा गुरु शोधायचा आहे. मग तू एका गुरुलाच कॉन्टॅक्ट कर किंवा त्याच्या आश्रमात जा, तिथे शिकून ये, हे बरं पडतं. आता तुम्हाला सांगितलं ईशा फाउंडेशनचं. आता समजा मी तिथे गेलो, पण तिथे गेल्यावर मला सद्गुरू तर नाही शिकवणार, ठीक आहे. आता त्यांचे जे शिष्य असतील, ठीक आहे, ते एकदम मास्टर असेल त्यांच्या क्राफ्टमध्ये, त्यांना एकदम चांगलं नॉलेज असेल. पण माझी अशी इच्छा असेल की नाही, मला सद्गुरूंकडून शिकायचं आहे, कारण की त्यांनी ते डिस्कवर केलं किंवा इन्व्हेंट केलं आहे, तर ती इच्छा राहून जाईल. तर असं मी कोणतं असं नॉर्मल असं कोणतं मठ वगैरे असेल किंवा कोणता आश्रम असेल जिथे असे गुरु राहतात किंवा ते असे विद्या देतात, तर अशा ठिकाणी गेलं तर नाही चालणार का? असं नाही हे तर आता फक्त नाव झालंय, गुडविल आहे सगळ्यांचं. ईशा फाउंडेशनलाच गेल्यावर मला त्या लेवलचा साक्षात्कार होईल असं काहीच नाहीये. प्रत्येक गुरु हा त्याच्याप्रमाणे बरोबर असतो, कारण त्याने काय ना काय अचिव्हमेंट केली असेल. मी असं नाही बोलत की ते बाबांच्या आहारी जा, बट तुम्हाला तुमच्याच बॉडीबद्दल जर काही गोष्टी माहीत असतील किंवा त्या गोष्टी आपल्याला जाणून घ्यायच्या असतील की आपल्या बॉडीमध्येही काही असे मेकॅनिझम्स आहेत की जे तुम्हाला इम्प्रूव्ह करायला हेल्प करतात, तर काय नको जा ना. तर मला तर इथल्या इथेच भेटले गुरु. आता मला सरांनी शिकवलं, त्याच्यात मला जो साईड इफेक्ट झाला तो आपण थोड्या वेळ डिस्कस करू त्याबद्दल. पण त्यांनी मला त्याबद्दल इन्स्ट्रक्शन दिलेले की तू हे नको करू म्हणून. पण त्याच्यात पण मी त्यांना सांगितलं की असं असं साईड इफेक्ट झालाय म्हणून. तर सरांनी मला इन्स्ट्रक्शन दिलेले की तू या गोष्टी करू नको, ज्याने तुला त्या गोष्टीचा साईड इफेक्ट होईल. साईड इफेक्ट पण नाही, पण त्या गोष्टीची फ्रिक्वेन्सी कमी होते, ती जी पॉवर असते ती कमी होते त्या गोष्टीची. तर जेव्हा ती साईड इफेक्टची गुस्ताखी मी केली त्यानंतर सरांना मी विचारलं की सर असं असं झालंय म्हणून, मी जे तुम्ही सांगितलं होतं ते मी केलं, ते ह्युमन बिहेवियरमध्ये पडतं म्हणून. तर सर बोलले की त्याची एवढं काही होणार नाही, त्याची फक्त पॉवर कमी होईल आणि नॉर्मल होऊन जाईल ते. तर असं काही नाही की तुम्हाला एक प्रख्यात गुरुजकडे जायचं की जो फेमस आहे. आता नॉर्मल इथे मुंबईमध्येच आपल्या खूप आश्रम आहेत ज्यांच्याकडे तुम्ही जाऊन शिकू शकता आपण. ठीक आहे, मला आता तू सांगितलंस तुला साईड इफेक्ट झाले होते, ते काय झाले होते नक्की? तू बोलतोय काय साईड इफेक्ट झालेले ते? आधी आपण इफेक्ट बद्दल बोलू की इफेक्ट काय चांगले झालेले. तर सरांनी मला तो योगा शिकवला. आय मीन दोन दिवस फक्त. पहिल्या दिवशी शिकून गेलो मी, फक्त दुसऱ्या दिवशी फक्त डाऊट क्लिअर करायचे होते की कसं करू, असं झालं तर तसं झालं तर याबद्दल. विदिन 21 डेजमध्ये ना मला तो इफेक्ट दिसायला सुरुवात झालेला. माझ्या चेहऱ्यावरती ग्लो होता, माझा ऑरा पॉझिटिव्ह झालेला. माझ्या आजूबाजूला जी लोक फिरकत होती, ओळखीची अनोळखी सुद्धा, की ते माझ्यासोबत एकदम कम्फर्टेबल होत होती, एकदम छान बोलत होते. इनफॅक्ट मला तर वाटतं त्या गोष्टीचा इफेक्ट माझ्यासोबत अजूनही आहे. जे ओळखीचे आहेत तर ते तर बोलायचे, पण जे अननोन होते, जे अनोळखी होते, ते सुद्धा ना त्यांच्या मनातल्या गोष्टी मला सांगायच्या. पण या गोष्टीचं हेच एक आहे की समोरचं आपल्याकडे खाली होतं, पण त्याच्या कधीच ना आपण फायदा नाही घ्यायचा, गैरव्यवहार नाही करायचा त्या गोष्टीचा की हा असा करतो तर आपण त्याचा वापर केला पाहिजे. नो, ते चुकीचं आहे. मग त्याचा ऑटोमॅटिकली तुला माहिती आहे की ही गोष्ट चुकीची आहे म्हणून तू करतोयस, ते तुझ्या ब्रेनमध्ये आहे, तो तुझा कर्म तसा वर्क करतो. मग हे तर इफेक्ट होते. पण तुला आता साईड इफेक्ट सांगतो. साईड इफेक्ट असे झाले की सरांनी मला काही गोष्टी होत्या ज्या करायला नाही सांगितल्या, अवॉइड करायला सांगितल्या. खाण्यापिण्यातच नाही, फक्त फिजिकल ऍक्टिव्हिटीज बद्दलही सुद्धा. तर त्या मला करायला नव्हत्या सांगितल्या, ज्या मी केल्या. तर त्याचे इफेक्ट सुरू झालेले की त्याची थोडी पॉवर कमी झालेली, मला थोडं डिप्रेस नाही बोलू शकत, पण आहे ना काहीच गोष्टी करायचं मन नव्हतं करत आणि आळस येत होता. झोपून राहायचंय, अंघोळ नाही करायची, मित्रांमध्ये नाही जायचं, बाहेर नेचरमध्ये नाही जायचं, फक्त घरातच टीव्ही बघ, झोपून राहा, हेच कर फक्त. आणि त्यानंतर मला वरदान म्हणून लॉकडाऊन लागला. अच्छा, ते खूप लोकांसाठी वरदान नव्हतं. आपण असं बोलू नाही लॉकडाऊन वरदान. हे प्रत्येकाचा पॉईंट ऑफ व्ह्यू आहे, प्रत्येकाचा पॉईंट ऑफ व्ह्यू. ते वरदान असेल, कोणासाठी असेलही प्रॉब्लेम असेल, आणि खूप जणांसाठी वरदान नव्हतं लॉकडाऊन ऍक्च्युली. आता हा माझा पॉईंट ऑफ व्ह्यू म्हणून मी वरदान बोलला. आता मी कोणाला असं डिवचत नाही की हा जनरल टर्म नाहीये, हा एक माझा पॉईंट ऑफ व्ह्यू, सब्जेक्टिव्ह पॉईंट आहे. हा माझा पॉईंट ऑफ व्ह्यू की मला छान वाटलं, कारण नंतर मी परत विचार केला की मी परत सुरुवात करतो त्या गोष्टीला. ओके, मग मी परत सुरुवात केली कायकल्प योगाला. आणि नंतर खूप किती दिवस केले मी, हार्डली 5-6 दिवस केले.
नंतर माझी प्रॅक्टिस सुटली, कारण ॲटलिस्ट ते 21 days करायचं होतं. मग माझी प्रॅक्टिस सुटली. बट त्याचा इफेक्ट थोडा, म्हणजे पॉवर वाढलेली माझी. मग मी काही काही गोष्टी शिकायला सुरुवात केली. म्हणजे आलं मी स्वतःच्या परत त्या स्टेटमध्ये आलो. मी माझ्या मेन स्टेटमध्ये आलो, नॉट पॉवरफुल, नॉट डिप्रेसवाल्या, मिडल जो मी आहे. मी माझे नॉलेज वाढवलं, काही गोष्टी होत्या त्या शिकलो. म्युझिक केलं, गिटारच्या प्रॅक्टिस वगैरे या सगळ्या केल्या. सो हे होते प्रत्येक योगाचे किंवा मेडिटेशनचे इफेक्ट आणि साईड इफेक्ट. तर त्यामुळे तुम्हाला एक गुरु हवा ज्याच्या त्याच्या थ्रू तुम्ही हे पाथ फॉलो करू शकता. बरोबर. पण तुम्ही एक मोमेंटला जर तुम्हाला वाटलं की आता मी माझं करू शकतो, तर तुम्हाला त्याची गरज नसते. असंही आहे. मला एक सांग, स्पिरिच्युअल लोक स्वतःला धार्मिक नाही बोलत, किंवा असं बोलतात की आम्ही रिलिजियस नाही आहोत, आम्ही फक्त स्पिरिच्युअल आहोत. जेवढं मी तुला ओळखतो तेवढं माहिती आहे की तू धार्मिक अजिबात नाहीयेस. म्हणजे आपण दोघं तर एथियस्ट आहोत, ठीक आहे. तर मला सांग, तू स्पिरिच्युअलिटीला कसं एक्सप्लेन करशील, म्हणजे नॉन रिलिजियस पॉइंट ऑफ व्ह्यूने? व्हेरी गुड क्वेश्चन यार. कहाँ से लाते इतने क्वेश्चन तुम? छान. मला खरंच आवडला प्रश्न. मी इथिस्ट असण्याआधी, आता मी इथिस्ट झालो. मी काहीतरी हार्डली 6-7 वर्ष झाले असतील मी इथिस्ट आहे. पण त्याआधी मी खूप धार्मिक होतो. मला खूप देवाबद्दल खूप श्रद्धा होती मला. इनफॅक्ट मला कोणी एक प्रश्न विचारलेला की तू सर्वात जास्त विश्वास स्वतःवरती ठेवतो की देवावरती ठेवतो? आणि मी तेव्हा देवावरती क्लेम केलेलं. क्लेम मोठा म्हणजे देवावरती मी तेव्हा मी बोललो की मी देवावरती जास्त विश्वास ठेवतो. पण त्या गोष्टीवरती मी नंतर विचार केला. नंतर माझ्या मनात एक चूल बसली की आहे ना, आहेत की नाही बघायचं आहे, वो शक्ती आहे की नाही, वो जे आपण बघतोय, ज्याला आपण श्रद्धा करतो, ज्यावरती आपण श्रद्धा ठेवतो, ती गोष्ट आहे का नाही, मला तेवढं फक्त बघायचं आहे. तर मी एकदा मंदिरात जाणं टाळलं. माझ्या मनात होतं पण मी मंदिरात जाणं टाळलं. जास्तीत जास्त का नाही, जीव जाऊ दे. नाही गेलो मी, काहीच नाही झालं. माझी हिंमत वाढली. बाबासाहेब वाचायला सुरुवात केली. बाबासाहेब सुरुवात केले, ज्योतिबा सुरू केले, गौतम बुद्धांना वाचायला सुरुवात केले. मग हे ना आयुष्यात आहे ना कसं असतं माहिती आहे, तुला फक्त आयुष्यात एक गोल ठेवायचा आहे, आयुष्याचा गोल ठेवायचा, नॉट करिअरचा, की आयुष्यात मला ही गोष्ट करायची आहे. तर त्या अकॉर्डिंगली ना तुला युनिव्हर्स तशी लोक पाठवत जातो. जसे मला अंजन सर पाठवले आणि आता शुभम सर पाठवलेत, की ज्यांनी मला गाईड केलं त्याबद्दल. नंतर मला युनिव्हर्सल पॉवर समजल्या की हे सगळं काहीच नाही, सगळं युनिव्हर्सचा खेळ. आता हा माझा पॉईंट ऑफ व्ह्यू आहे. मी असं मला असं कोणाच्या धर्मात किंवा श्रद्धेमध्ये घुसायचं नाही. मी माझा पॉईंट ऑफ व्ह्यू सांगतो की मी काय अनुभवलं या गोष्टींमध्ये. नंतर लोकांना मदत करणं आणि त्यामध्ये खूप 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 आनंद आहे यार. लोकांना मदत करून ते एन्जॉय करणं, त्यांच्या तोंडावरची स्माईल बघण्यात खरंच खूप समाधान आहे त्या गोष्टींमध्ये. आणि ते समाधान मला एवढं प्रेरित केलं त्या गोष्टीला. आणि माझ्या लाईफचा हाच गोल आहे की मी ॲटलिस्ट लोकांना हॅपी करू शकू. तर ती गोष्ट तर त्या वेने मला आता युनिव्हर्स घेऊन चाललं आणि मी त्या पाथवरती आहे. म्हणजे तू एक्सप्लेन करशील की ते स्पिरिच्युअल असतात, ते अशी दैवी शक्तीवर विश्वास नाही ठेवत, तर ते युनिव्हर्सच्या शक्तीवर विश्वास ठेवतात. एक सांगायला गेलं तर आहे ना, ब्रह्मांड आणि ते ब्रह्मांड आहे ना अख्खं तुमच्यात आहे. एक सांगायला गेलं तर नाही, एक खूप स्टडीजमध्ये पण हे प्रूव्ह झालंय की ब्रह्मांड तुमच्यामध्ये, अहम ब्रह्मास्मी बोलतात ना, हे तेच आहे. तू फक्त स्वतःशी मागून बघ, तुला ही गोष्ट पाहिजे, तुला ना स्वतःचा ब्रेन तुला हेल्प करणार की ती गोष्ट तुला मिळवून देण्यामध्ये. तर आपण काय झालंय ना की आपली एक धारणा झाली की ना देवापेक्षा मोठा कोणीच नाहीये. तर तिथे ना आपण स्वतःला त्या देवापेक्षा वरती ठेवण्यात आपण स्वतःला घाबरतो, म्हणून आपण स्वतःकडून नाही मागत, आपण देवाकडे मागतो. तर काही लोक काय असतात माहितीये, आता त्यात पण 2 प्रकारची लोक असतात. जे देवाकडे भिका मागतात आणि जे देवाला थँकफुल असतात की थँक्यू तू मला हे दिलंस. ते थँकफुलनेस मध्ये पॉवर आहे. जे तुला द पॉवर, द सिक्रेट या लॉ ऑफ अट्रॅक्शन मध्ये ना. मग तू बोलतोस की स्पिरिच्युअल नेमकं आहे काय? स्पिरिच्युअल ही अशी गोष्ट आहे की स्पिरिच्युअल एक साधना आहे यार, की जी तुझ्यामध्ये आहे, ती तुझ्यामध्ये ऑलरेडी आहे, फक्त तू शोधत नाही. आपण एक्सप्लोर करायचं स्पिरिच्युअलिटी म्हणजे. एक्झॅक्टली. ते एक बोलतात बघ, तू तुझ्या जीवनाचा शिल्पकार, ते हेच आहे. तू स्वतःमध्ये बघ, तू स्वतःमध्ये आहेस, तुझ्याकडे आहे जी गोष्ट तुला हवी आहे ती तुझ्याकडे आहे, फक्त शोध. हे आहे.
फक्त आपण ते शोधण्यासाठी आपण एक आयडियल दिलाय, त्याला आपण देव नाव दिलंय. हेच आहे. अच्छा, म्हणजे आणि अशी खूप जण असतात जे दोन्ही म्हणजे वेने चालतात, एक रिलिजियस वेने आणि स्पिरिच्युअल वेने. बरोबर. तर त्यांचा काय पॉइंट ऑफ व्ह्यू असेल तुझ्या मते? आता एक खूप भारी हे झालंय रे, की ना जेव्हापासून लोकांना युनिव्हर्सच्या पॉवर बद्दल समजलंय ना, लोकांनी म्हणजे खूप इंटरेस्टिंग वाटतं यार मला ती गोष्ट. खरंच आधी लोक देवाला मानायचे, आता लोक त्या वेने चाललेत. जेव्हा तुला कळतं तुझ्या आतल्या पॉवर्स, तुला माहिती आहे की तू समोरच्याचं फक्त तू फक्त सांगितलंस की तू ही गोष्ट कर आणि तुझ्यात ती गोष्ट होऊन जाईल. जसं आजकाल आहेत ना, हे चालू आहे, ट्रेंड चालू आहे की पायराईटच्या अंगठ्या, पायराईटचा मनी, पायराईटच्या ब्रेसलेट, एस्ट्रॉलॉजी एक नंबर. ते सगळं चालू आहे आणि मला त्याच्यात काहीच वाटत नाही. पण आहे ना, ह्या सगळ्या लॉलीपॉप गोष्टी आहेत की आहे ना, आता काय होतंय, तू स्वतःवरती नाही विश्वास ठेवते, तू कोणातरी सोबत चाललंय, तू काठी घेऊन चाललाय त्या गोष्टीची की तू याच्यावरती विश्वास ठेवणार तेव्हा तुझ्यावरती होणार. अरे बाबा, पण तू आधी स्वतःवरती विश्वास ठेवून बघ ना, मग तुझ्यावर झालं नाही तर बोल मला. अच्छा, म्हणजे ते तू जे बोलते ते काय, कोणते ते स्टोन्स असतात ते मी पण वापरते. अरे हे सगळे करून झाले. पायराईट, एक पायराईट स्टोन असतो आणि अजून एक स्टिक्स असतात. त्याचं मी एक्सप्लेनेशन वाचलेलं की ते एक सनला रिप्रेझेंट करतो किंवा एक मूनला रिप्रेझेंट करतो. म्हणजे मला एवढी इन्फॉर्मेशन नाहीये, मी जस्ट जे वरून आपण वाचतो ना किंवा ऐकतो, मी ते तुला सांगतोय. बरोबर ऐकलं. करेक्ट मी इफ आय एम रॉंग. तर ते असं रिप्रेझेंट करतं, ते नक्की काय असतं, ते कसं रिप्रेझेंट करतं ते? बघ, ऑनेस्टली मी पण गेलोय ॲस्ट्रॉलॉजरकडे, कारण एक बघूया धारणा, कारण मी युनिव्हर्समध्ये नवीन त्या प्रकारात नवीन होतो. तर मी बोललो चल असं जो त्याच्यात महारथ हाजीर आहे त्याच्याकडे जाऊन येऊ. आणि ते सर पण काही वाईट नव्हते, त्यांनी पण मला खूप छान गाईड केलं कुठल्या गोष्टींमध्ये. आणि मला तर वाटतं ना, त्याआधी ना मी द सिक्रेट वाचले होते, खूप गोष्टी वाचल्या नव्हत्या मी. आणि त्यांनी मला त्या गोष्टी सांगितल्या. फक्त पायरेट म्हणजे ते ब्रेसलेट आणि त्याबद्दलच त्यांनी मला सांगितलं की हे घाल तर तुला थोडं मनाला एक आधार मिळेल की हा एक गोष्ट. आता आहे ना, लोकांना घाबरतात. लोकांबद्दलच नाही, मीही घाबरत होतो की यार मला ही गोष्ट पाहिजे, नाही मिळाली तर, ऑलरेडी ही सिच्युएशन आहे, अजून खराब झाली तर. या गोष्टीने आपण घाबरतो. पण त्या गोष्टी आपण न घाबरताना आपण स्वतःवरती विश्वास ठेवला, नाही होणारच, ही गोष्ट होते. तर आपण कोणातरी मानतो तर तुला त्या गोष्टी आपण मानायची गरज नाही की याला मानलं तर माझं भलं होईल. नाही ना भाई, तू स्वतःवरती काम कर, तुझं होईल छान. असे खूप लोक असे क्लेम, आता तू बोललास की ठीक आहे, तुम्हाला लॉकेटची किंवा रिंगची गरज नाहीये, तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवा, ठीक आहे. पण असे खूप जण आहेत की ज्यांच्या लाईफमध्ये प्रॉब्लेम्स होते, त्यांनी ते रिंग्स घातले किंवा लॉकेट घातले आणि त्यांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह झाले. तर ते कोइन्सिडन्स आहे की ते खरोखर ते असं ते वर्क करतात. झाल्यात त्या गोष्टी. कोणी ब्रेसलेटच्या थ्रू झाले, कोणी लॉकेटच्या थ्रू झाल्यात त्या गोष्टी. पण आहे ना, ज्यांना त्या गोष्टीचं नॉलेज नाही ना, त्यांच्या बघ, असं मी बोलत नाही की त्यांना अक्कल नाही, असं बोलायचा माझा उद्देश नाही आहे. पण ओके, तू बोलतोयस की त्यांनी लॉकेट घातलं, त्यांनी ब्रेसलेट घातलं, त्यामुळे त्यांच्यावरती इफेक्ट झालाय. तो इफेक्ट माझ्यावरती पण झालाय. कारण मी जेव्हा गुरूंसोबत गेलेलो, त्या गुरूंना भेटलो, त्यांनी मला एक ब्रेसलेट दिलं. ते ब्रेसलेट घातल्यानंतर मला जॉब लागलेली आणि त्यांनी मला नुसके सांगितलेले काही कोणाची गरिबांची सेवा करायला वगैरे, त्यासाठी सांगितलेलं. मी ते पण केलं आणि त्याचा इफेक्ट माझ्यावरती झालेला, मला जॉब लागला. त्या जॉबमधून मला खूप काही शिकायला मिळालं. ओके, आणि थोडी परिस्थिती पण सुधारताना दिसत होती मला. ओके, घरातली. नंतर मी माझ्या कल्याण मित्राला भेटलो. कल्याण मित्र म्हणजे तुझा रूम पार्टनर? येस, माझा रूम पार्टनर. येस, शुभम सर. त्यांना भेटलो. तो जॉब मिळाल्यानंतर मला दुसरा जॉब मिळाला, तो खूप भारी होता. मग त्यांनी मला सांगितलं की अरे ये सब नाही किया तो भी चलते. आणि ते खूप, त्यांना बुद्धिझमबद्दल खूप डीप नॉलेज आणि खूप छान नॉलेज आहे. आणि ते स्वतःहून ऑनलाईन विपश्यना घेतात. तर त्यांनी मला सांगितलं अरे हे सगळं लॉलीपॉप आहे म्हणून, हे सगळं काही इफेक्ट नाही करत. मी घेतलं रिस्क, काढून ठेवून दिलं साईडला. सब अच्छा चालू आहे, चांगलं झालं. उलट त्याहून छान चालू झालं. जेव्हा मी माझी मेंटल प्रोग्रामिंग चेंज केली, पॅटर्न चेंज केली की यांच्यावर डिपेंड नाही राहायचं आपल्याला. आपल्यामध्ये काय बोलतात त्याला, कर्मकांड. हे पण कर्मकांडमध्येच येतं. ही तर मला गिफ्ट केले, पण हे तर मी नॉर्मल घालतोय, पण ते कर्मकांडमध्ये येतं.
ज्या गोष्टी आहेत, ज्या मी ब्रेसलेट बोलतोय, लॉकेट घालतोय, जे कोणतरी बाबाने दिलं की यामुळे तुझं चांगलं होणार, हे कर्मकांडमध्ये येतं. नंतर द सिक्रेट वाचून झालेली द मॅजिक सुरू केली. त्या सरांनी ज्या ज्या गोष्टी मला सांगितल्या त्या सगळ्या द मॅजिकमध्ये होत्या. अच्छा, म्हणजे कोणत्या? दान कर. दान केल्याने तुझी अबंडन्स वाढते. जे तू देतो त्याने तुझी अबंडन्स वाढते. म्हणजे जास्त तुला भेटतं, या. जेवढं तू देतोस त्याच्यापेक्षा जास्त भेटतं. हो. आता जो माझा आधी प्रिव्हियस जॉबमध्ये जो पेमेंट होता ना, ती पेमेंटची अमाऊंट मी आत्ता घरी हाऊसहोल्डसाठी मी आत्ता देतो. खर्चासाठी झाली माझ्यावर अबंडन्स. का झाली? कारण मला असं वाटतं, मला तसं नाही वाटत, कारण आहे यार की तू समाजाचा एक देणं लागतो, तर तू समाजाला हेल्प केली पाहिजे. तू विचारांनी हेल्प कर, तू पैशांनी हेल्प कर, तू सेवा करून हेल्प कर, तू कुठली तरी हेल्प कर, तुझ्यात अबंडन्स होणार. आणि हे मी नोटीस केलंय. यात तू कर्मकांड नाही बोलू शकत, कारण तू कोणाची तरी सेवा करतोस. तर हे आहे. तर मला सांग, आता तू सांगितलं लॉ ऑफ अट्रॅक्शन की युनिव्हर्स तुला देतो, तू फक्त विचार कर, तुला देतो. पण आता तू मगाशी बोललास की जे लॉकेट वगैरे घालतात किंवा जे रिंग्स घालतात, तर त्यांच्यासाठी एक सजेशन दिलंस की म्हणजे तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवा, गोष्टी होणार. तर सेम मी ह्याच्याबद्दल विचार करतो, लॉ ऑफ अट्रॅक्शन बद्दल, की आता सपोज तुला एक गोष्ट पाहिजे, त्याच्याजवळ काम कर, तुला भेटणार. समजा आता सक्सेस किंवा फेल्युअर ते आपल्या म्हणजे डेस्टिनीवर आहे, की समजा मिळालं तर मिळेल, नाही तर नाही, पण तू त्याच्यासाठी काम कर, तुला भेटणार. तर ते माझ्यासाठी लॉ ऑफ अट्रॅक्शन ते आहे. आता तुझ्यासाठी ते वेगळे, कारण की तू त्या युनिव्हर्सच्या पॉवरवर विश्वास ठेवतोस. तर ते तू काय एक्सप्लेन करशील? ते तू कधी ट्राय केलं एक गोष्ट? हो, केली आहे मी. लॉ ऑफ अट्रॅक्शन ट्राय केलंय. तुम्हाला बोललेलं 1 वर्ष केलं ऍक्च्युली. तर ते गोष्ट मिळायची ते वेगळी गोष्ट आहे, पण त्याच्या ऑपोजिट झालं. आणि मी एकदम बोलतात ना की माझा जो एथिझमचा जो व्ह्यू आहे ना, पॉईंट ऑफ व्ह्यू, तो एकदम मी दूर ठेवलेला की नाही यार, आता करायचं ते विश्वास ठेवूनच करायचंय की नाही, पॉवर रिअल आहे, मला भेटणार जे काय होतं ते. तर 1 वर्ष गेलं, मला नाही भेटलं. आणि ते मी कधी थांबवलं माहितीये काय? जेव्हा ती गोष्ट अपोजिट झालेली, की जे आता सपोज मी एका गोष्टीबद्दल विचार करतोय, ती गोष्ट मला मिळाली नाहीच, लिटरली त्याच्या ऑपोजिट झालं. तू 9 मागितलं 6 झालं असं? 9 मागितले 6 झाले, किंवा काही झालंच नाही. ठीक आहे, मग तेव्हा ती गोष्ट मी थांबवली. तेव्हा मला एक गोष्ट कळली, ठीक आहे, म्हणजे तुला जर एक गोष्ट पाहिजे, तू काम कर, जर तुझ्या नशीब असेल तर ते भेटणार, नाही तर नाही भेटणार. तर ते लॉ ऑफ अट्रॅक्शन आणि ह्याचा काय संबंध आहे का? ओके. तू मगाशी बघ बोलला जे ब्रेसलेट आणि लॉकेट घालतात त्यांचा पण सक्सेस होता. त्यांचा काय सिनेमा आहे तुला? तुझे पाय व्यवस्थित आहेत, ओके, तू चालतोय व्यवस्थित, तुला हातकाठीची गरज लागणार, तुला त्याचा टेका घेऊन चालायची गरज लागणार, पण तू आरामात तुला रिलीफ मिळणार की हा मस्त मस्त वाटतंय, मी एक काठी घेऊन चाललोय, काठीच्या आधारे चाललोय, तुझा भार थोडा कमी होणार. एक्झॅक्टली. तुला कोणतरी समजा तुझ्यावरती 2 खांदे आणि तुला घेऊन कोणतरी चाललंय, तुला छान वाटतं ना. हाच एक सीन आहे. तुला माहिती आहे तू स्वतःच्या पायावर चालू शकतो, धावू शकतो. तुला जर धावायचं आहे तर तुला ही काठी नाही मदत करणार. तू चालूच शकतो फक्त त्या काठीने, तू धावू नाही शकत. तुला धावायचं असेल तुला काठी सोडायला लागणार. म्हणून मी माझं ब्रेसलेट सोडलं आणि मी आता धावतोय, असं मी सांगू शकतो. आता तू बोललास की तू लॉ ऑफ अट्रॅक्शन आणि जेव्हा चालू केलंस की तू काहीतरी मागितलंस पण तुला मिळालं नाही. ओके, एक सांगायला एक लोकांची काय मेंटॅलिटी असते माहिती आहे की ना, अच्छा मग स्वतःकडे मागितलं तर डायरेक्ट मोठ्याच गोष्टी मागूया ना, छोट्या छोट्या गोष्टी काय मागायचे, ते चुकीचं आहे ऍक्च्युली. जेव्हा तू पहिलीतच जाणार नाही आणि तुला डायरेक्ट 10वीचा अभ्यास देणार, तुला तर पूर्ण बर्डन पडणार ना यार, की तू आधी बेसमेंटच तुझा मजबूत नाही केला तर तुला मोठ्या गोष्टी कशा मिळणार. सेम इथे पण आहे. तू आधी बघ, मी मेडिटेशन चालू केली, मेडिटेशन नंतर मला सर भेटले, अंजन सर भेटले, त्यांनी मला कायाकल्प योगाबद्दल सांगितलं. त्यानंतर मला थोडं युनिव्हर्सल पॉवरबद्दल समजलं, पण स्टील मला पूर्ण गोष्टी माहीत नव्हत्या. तेव्हा मी छोट्या छोट्या गोष्टी मॅनिफेस्ट करत होतो. मी गिटार मॅनिफेस्ट केली सबकॉन्शियसली. मला माहीत नव्हतं की मॅनिफेस्ट पण करतात. तुला गोष्ट माहीत असते, ती गोष्ट तुला हवी आहे. आता मला गिटार हवी होती, तेव्हा मी मित्राची गिटार घेतलेली आणि मला कॉर्ड्स बीट्स मला कसलीच आयडिया नव्हती त्या गोष्टींमध्ये. मी जस्ट त्याचं गिटार वाजून बघितलं, वाव छान आहे रे, मला मनापासून आवडली आणि मी मनापासून ॲप्रिशिएट केलं त्या गोष्टीला की तुझी गिटार छान आहे. त्याने मला त्यावेळेला डेस्पासितो ऐकून दाखवलं त्या गिटारवरती आणि मी खूप सरप्राईज झालो ती गोष्ट बघून. आणि मला ती गोष्ट मला खरंच हवी होती रे, मला खरंच एक गिटार हवी होती. 2018ला मी ती
गिटार एंडला 18च्या एंडला मी ती गिटार बघितलेली आणि मार्च 2029ला नाही सॉरी मार्च 2019ला 4 महिन्यात ती गिटार मी मॅन्युफॅक्चर केली ॲज इट इज गिटार माझ्या घरी. 3 होते वेगळी गिटार म्हणजे ॲज इट इज गिटार, सेम कलर, सेम ब्रँड. तुला गिफ्ट मिळाली? मला गिफ्ट मिळाली, मम्मीने दिलेली मला. अच्छा, म्हणजे तुझ्या आईला माहित होतं का ते गिटार बद्दल आधी? नाही, काहीच माहित नाही. मला मम्मीने फक्त पैसे दिले, गिटार हवे ना घे. आणि मला माहिती होतं माझ्या दादाकडे आहे ऑलरेडी, म्हणजे त्याच्या मित्राकडे एक सेकंड म्हणजे तो विकतोय गिटार, तर तो मला देणार आहे करून. मला ध्यानीमनी पण नव्हता ती गिटार, मग तेव्हा मी फोटो काढला आणि ठेवून दिला फक्त. आणि मला लक्षातच नाही की ती तीच गिटार आहे म्हणून. मी खुश झालो भाई, गिटार मिळते, कोणसा भी मिल रहा है अच्छा है, बस उसमें खुश रहो. मिल रहा है, मैं लाईक लिटरली फील किया रे वो, ते स्ट्रिंग प्रत्येक एक स्ट्रिंग फील करत होतो. आणि मग दादाने पूर्ण मरम्मत करून माझ्या बड्डेच्या दिवशी मी गिटार डन केली ती पैसे देऊन. आणि मार्च 29ला मला ती गिटार मिळाली. म्हणजे सेम एक्झॅक्ट गिटार? 29 मार्च 2019ला ती गिटार मला मी घेऊन आलो घरी. ओके, प्रॅक्टिस केली. लगेच पुढच्या वर्षी लॉकडाऊन लागलं, नंतर त्याच एंडला लॉकडाऊन लागलं ना आपलं डिसेंबरमध्ये. अरे चिक्कार प्रॅक्टिस केली त्यामध्ये. मग नंतर असंच फोन स्क्रोल करताना मी बघितला रे तो फोटो, मी हक्का बक्का झालो. भाई यही तो गिटार है जो मुझे चाहिए थी और वो मिल रही है मेरे सामने बैठी है इधर. मी अमेज होतो यार. म्हणजे ना आयुष्यात जी गोष्ट तुला हवी ना ती खरंच मिळते. त्याचा ना एक चांगली भावनेने तुला ते वेलकम केली पाहिजे असं. आता आपण आणि ना ती एक हे आहे रे, साधना आहे, आणि ती आहे ना तुला डायरेक्ट नाही मिळणार. तुला त्याच्यासाठी प्रॅक्टिस करायला लागणार. तुला मेडिटेशनसाठी पण प्रॅक्टिस करावी लागणार, तुला मॅनिफेस्टसाठी पण प्रॅक्टिस करावी लागणार, तुला लॉ ऑफ अट्रॅक्शनसाठी पण प्रॅक्टिस करावी लागणार. प्रॅक्टिस म्हणजे कसं प्रॅक्टिस करणार? छोट्या छोट्या गोष्टींपासून चालू कर. तू आधी मेडिटेशन चालू कर. आधी स्वतःचा तू फोकस जोपर्यंत तू काबूमध्ये नाही घेत ना, की तुझ्या लाईफमध्ये भरमसाठ प्रॉब्लेम चालू आहेत, पण तुझा एक गोल आहे हॅपीनेस. तू त्याच्यावरच फोकस आहेस. मला ही गोष्ट पाहिजे, मला हॅपीनेस पाहिजे. हे सगळे प्रॉब्लेम्स ठीक आहे, त्याची फ्रिक्वेन्सी कमी करायची, याच्यावरती फोकस करायचा. मला हॅपीनेस पाहिजे. म्हणजे आज दिवसातून मी किती वेळा असं मेडिटेशन करू? म्हणजे समजा कुणाला चालू करायचं असेल तर, म्हणजे ॲज अ बिगिनर, म्हणजे मला काय एक्सपिरियन्स नाही, काय नाही, मला फक्त एकदा ध्यानस्थ बसायला, म्हणजे बोलतात ना सवय लावायची आहे, तर स्टार्टिंगला किती मिनिटं करावं? आपल्याकडे 10 मिनिटाचं एक आनापान योगा आहे भाई. आनापान गोयंका गुरुजींनी ते, म्हणजे त्यांचं काही युट्यूब चॅनल वगैरे आहे का? जे बोरिवलीला पॅगोडा बघते त्यांनी बांधलंय गोयंका गुरुजींनी. म्हणजे तू आता बुद्धिझम बद्दल बोलतोस? असं मी बुद्धिझम हा एक धर्म नाहीये भाई, वे ऑफ लाईफ आहे. जर तुम्ही इगो ट्रिपमध्ये घेतलं ती गोष्ट की हा धर्म आहे त्यांचा, मी कशाला त्याची प्रॅक्टिस करू, तर तो तुमचा पॉईंट ऑफ व्ह्यू आहे. पण जर तुला जीवनाचा प्रॉपर मार्ग मिळतोय तर का नको करू? तुला माहितीये, मी बुद्धांना याच गोष्टीसाठी मानतो की प्रत्येक देवाने ना एका राक्षसाला मारलंय, कधी नाही त्याचा राग शांत नाही केलाय, कधी त्याला शांत नाही केलंय. एका पर्टिक्युलर रिलीजन मध्ये ना, सगळ्याच रिलीजन मध्ये की एका त्यांच्या पर्टिक्युलर गॉडने राक्षसाला मारलाच आहे. पण तथागत हेच असे व्यक्ती आहेत ज्यांनी ट्रान्सफॉर्म केलंय एका राक्षसाला. तुला अंगुलीमालची गोष्ट माहिती असेल ना? आता ते बोलू नये, आता ते नको बोलूया, पण त्याची जर तुला लिंक असेल तर तू प्लीज डिस्क्रिप्शन मध्ये लोकांना समजू दे. नक्कीच. अंगुलीमालची त्याला त्या माणसाने लिटरली शांत केलं. तो माणूस त्याचा अनुयायी झाला तर अजून काय मोठी गोष्ट आहे. तो हॅपीनेसच्या वेने चालत गेला. तू ते सांगत होता ते गुरुजींचं, गोयंका गुरुजींचं. हा, तर गोयंका गुरुजींचं आनापान आहे, मी त्याची लिंक तुला शेअर करतो, तू डिस्क्रिप्शनमध्ये दे. ते 10 मिनिटाची लिंक आहे. त्याच्यात बुद्धिझम बद्दल काहीच नाही म्हणलंय. बुद्धिझम हा रिलिजन नाही यार, हे पूर्ण तुमच्या बॉडीमधलं जे स्ट्रक्चर आहे ते तुम्ही कसे एनहान्स करू शकतात त्याबद्दलच आहे. आणि 10 मिनिटाच्या त्या मेडिटेशनमध्ये जरा पण बुद्धांचा जिक्र नाही आहे की त्यांनी बुद्धांबद्दल बोलले. त्यामध्ये तुमचे फक्त श्वासांचे तुझ्या क्रिया कशी असली पाहिजे, त्याने तुला किती शांत वाटेल ना, याबद्दल आहे. त्याच्या ऑनलाईन आहे ना युट्यूबवर? ऑनलाईन आहे युट्यूब. मी ती लिंक टाकतो, ज्यांना कुणाला इंटरेस्ट असेल त्यांनी नक्की बघावं. इंग्लिश आणि हिंदी दोन्हीमध्ये आहे. आणि मराठीमध्ये वगैरे नाहीये? मराठीमध्ये नाही, गोयंका गुरुजी नाही. हा, तर हिंदी समजून झालं यार, आणि एवढं काही हार्डकोर नाहीये, पण ते मेडिटेशन
खूप अमेझिंग होतं यार. आम्ही चालू केलं ते 10 मिनिटाच्या मेडिटेशनला मी डायरेक्ट 1 तासांवरती नेलं. तो 1 तास आणि प्रॉपर बसायचो ना भाई, प्रॉपर 1 तासानेच माझे डोळे उघडायचे आणि एवढं भारी फील व्हायचं रे. आणि त्यानंतर मग स्टेजेस आहेत. मग मंगलमैत्री आहे, विपश्यना आहे, अशा खूप गोष्टी आहेत. मग पुढे पुढे मी काय बोललो, जोपर्यंत तुम्ही जर तुम्हाला कळलं ना की तुम्हाला ही गोष्ट करायची, तशी माणसं तुम्हाला भेटत जातात. मग तसे तुम्हाला लिंक्स पण भेटत जाणार आणि त्या गोष्टीमध्ये तुम्हाला एक एक पिक पॉईंट मिळणार. मग जिथे तुम्ही आता मी हॅपी आहे या गोष्टीला आणि मला माझ्या आयुष्यात सफरिंग आहे पण मला तिच्यावरती लक्ष नाही जाते. म्हणजे असं बोलू शकतो की मेडिटेशन हे डेस्टिनेशन आहे, जर्नी आहे. मेडिटेशन जर्नी आहे, म्हणजे तुम्ही ते लाईफ लॉंग करायचं आहे तुम्हाला. हो, म्हणजे ॲज अ पर्टिक्युलर काय असं डेस्टिनेशन आहे की हा भाई इथपर्यंत आलो, झालं, संपलं, आता मला सगळं आलं, असं काही नाही. म्हणजे ते तुम्ही लिटरली तुमच्या डेथपर्यंत, शेवटच्या श्वासापर्यंत तुम्ही करा एव्हरी डे. आता एक जरा हॉट टॉपिक घेऊ, म्हणजे तो युट्यूबवर थोडा जास्त फेमस आहे, त्याच्याने जास्त व्ह्यूज येतात लोकांना. तर ते म्हणजे ॲस्ट्रल ट्रॅव्हल किंवा ॲस्ट्रल प्रोजेक्शन. तर ॲस्ट्रल ट्रॅव्हल काय तुम्हाला थोडक्यात सांगतो. ॲस्ट्रल ट्रॅव्हल म्हणजे काय, आता तुमची एक मेडिटेशन टेक्निक आहे, त्याच्याने तुमची सोल आहे ना ती तुमची बॉडी थोड्या वेळासाठी सोडते आणि तुम्ही त्या सोल थ्रू आहे ना तुम्ही आजूबाजूला असं फिरू शकता आणि तुम्हाला लिटरली तुमची बॉडी दिसते की तुम्ही असं झोपलायत पण तुम्ही तुमच्या सोलच्या फॉर्ममध्ये आहे आणि तुम्ही इथे तिथे असं फिरू शकता आणि थोडा 5-10 मिनिटांनी परत तुम्ही तुमच्या बॉडी थ्रू असं तुम्ही जाऊ होऊ शकता. म्हणजे थोडासा ॲस्ट्रल प्रोजेक्शनचं थोडं आहे ते. तर तुम्हाला जर थोडं अजून इन्फॉर्मेशन पाहिजे तर तुम्ही ते सर्च करू शकता. पण विशाल, मी असं ऐकलंय किंवा तूच मला सांगितलंयस की तुला पण थोडा एक्सपिरियन्स आलाय त्याचा ॲस्ट्रल ट्रॅव्हलचा, तर ते काय एक्सपिरियन्स होता? तुला माहिती मी बोललो की अंजन सरांचं मेडिटेशन चालू केलं आणि त्यानंतर मला खूप चूल मचलेली रे की काय अजून आपल्या बॉडीमध्ये शोधण्यासारखं. म्हणजे खूप एक्सपेरिमेंट चालू केले यार मी स्वतःबद्दल. तर त्याचे साईड इफेक्ट पण झाले, खाण्यापिण्यामध्ये पण झाले आणि असं स्पिरिच्युअल याच्यामध्ये. एक स्पिरिच्युअलचं एक खरं सांगायला गेलं ना, स्पिरिच्युअल हे तुमची काय बोलतात धारणा आहे, भावना आहे, श्रद्धा आहे. एक तू त्या लाईनमध्ये बोलू शकतोस. स्पिरिच्युअल असं तू मॅनिफेस्ट करतोय त्याला पण स्पिरिच्युअल बोलणार, तू देवाला मानतो त्याला पण स्पिरिच्युअल बोलणार, तू लॉ ऑफ अट्रॅक्शनला मानतो त्याला पण स्पिरिच्युअल बोलणार, असं आहे. तर मी सरांना आधी भेटलो, कायाकल्पयोगा सरांनी शिकवला. त्यानंतर मला खूप चूल मचली की आता मला अजून बॉडीमध्ये काय काय त्याबद्दल बघायचं आहे. मी ॲस्ट्रल ट्रॅव्हलबद्दल ऐकलं होतं, त्याबद्दल मी सर्च केलं काय करायचं असतं. तर मी त्या सगळ्या प्रोटोकॉल सगळे पाहिले. झोपण्याआधी कसं स्वतःला व्हिज्युअलाइज करायचं ते सगळं पाहिलं. 5-6 दिवस लगातार त्या ड्युरेशनमध्ये मला तू भेटलेलास. हो, तेव्हा मी तुला बोललो की असं चालू करतोय मी आणि तू मला बोललास की असं काहीच नसतं म्हणून. हो, पण तरी मी तुझ्यावरती विश्वास नाही ठेवला. मी बोललो नाही, मी करून दाखवणार तुला. हार्डली मी परत 8-9 दिवस केलं मी ते, नाही फरक पडला यार. मग मी सोडून दिलं. बट आहे ना एक दिवशी ना मला असं रिअलाईज झालं की मी झोपलोय आणि मी असं झोपलोय आणि माझ्या मागे ना विंडो आहे. तर मी इथे इंडियामध्ये राहतो, महाराष्ट्रात. इथे बर्फ पडण्यात आला अशक्य. ओके. तर मी बघतोय मी कुठेतरी थंड हवेच्या प्रदेशात आहे. मी फक्त एक चादर ओढलेली आणि त्यात सुद्धा ना मला एवढी कडाडीची थंडी वाजत होती, माझ्या अंगाला काटा आणि मी पूर्ण पाय पोटात घालून झोपलेलो. मी आजूबाजूला बघतोय, माझ्याच रूममध्ये पप्पा पण झोपतात. तर पप्पांना मी बघितलं, पप्पा प्रॉपर झोपलेत. माहिती आहे स्विच बोर्डची लाईट असते रेड कलरची, ती पण मला दिसते. मी आजूबाजूला बघतोय, मी लिटरली बघतोय, मला माहिती मी जागा आहे. मी स्वतःला टच करून पण बघितलं, मी जागा आहे. ओके, मी आधी स्वतःला बघितलं मी जागा आहे. मी वरती बघितलं, म्हणजे विंडोच्या साईडला भाई बर्फ पडलाय आणि बर्फ पडतोय बाहेर, बर्फ पडतोय असं मी बघतोय. आणि ना माझ्या बाजूला शेकोटी पेटते, मध्ये चिमणी असते शेकोटीवाली, ती पेटते आणि मला तिची ऊब लागते पण मला थंडी जास्त लागते. हे असं मी अनुभवलं. हे हा ॲस्ट्रल ट्रॅव्हलचं असेल का? मी काही विचार नाही केला. आणि त्या ड्युरेशनमध्ये मी रोज सकाळी ना 4 ब्रह्ममुहूर्तामध्ये उठून मी धावायला जायचो, घरी येऊन परत योगा करायचो, वर्कआउट करायचं, डन करायचो. मी त्या दिवशी नाही गेलो, माझी फाटली. मला जाऊ दे, मी झोपतो परत. सकाळी उठून मी त्या गोष्टीवरती विचार केला. ते मे बी माझं एक मेंटल स्टेट असेल की जे माझं व्हिज्युअलाइज केलं. ते ॲस्ट्रल ट्रॅव्हल नाही बोलू शकत,
किंवा ते माझं ड्रीम नाही बोलू कारण मी आता शकत, तेच मी बोलणार जागा होतो. होतो. मी ऍक्च्युली तेच बोलणार होतो की आता ऍस्ट्रल ट्रॅव्हलमध्ये कसं की आपण फक्त सोल आपली बॉडी लिव्ह करतो, बाकी सगळं एन्व्हायरमेंट तोच असतो, आपलं घर तेच असतं, आपली बॉडी तीच असते. पण आता तू सांगितलं तुझ्या केसमध्ये सगळं चेंज झालेलं, म्हणजे बर्फ पडत होता किंवा ऊब लागत होती, चिमणी होती. आता आपल्या मुंबईच्या घरात चिमणी नसतेच ऑब्व्हियसली, तेव्हा आपली घरात छोटी असतात मुंबईची. बरोबर. तर ते सगळं माझ्या मते तुला ते स्वप्न होतं. तर ते मी जागा होतो भाई, यावरती डिबेट करायची का? नाही, मी असं नाही बोलतो. नाही, मी खरं सांगतोय मी जागा होतो. पण ते भले ते माझं एक जागापणीचं स्वप्न बोलतात तसं असेल, त्याला मी काही कन्सिडर नाही करू शकत कुठल्या गोष्टीने, पण मी तसं काहीतरी फील केलं. तर ऍस्ट्रल ट्रॅव्हलबद्दल मी ट्राय केला, बट फेल आहे माझ्यासाठी फेल आहे. ऍक्च्युली कदाचित हे ऍस्ट्रल ट्रॅव्हल आहे ना, खूप जास्त डिफिकल्ट टेक्निक आहे. म्हणजे जे बोलतात ना की जे 20 वर्ष तपश्चर्या करतात हिमालयात वगैरे, त्यांच्यासाठी कदाचित ते असेल. किंवा तू ते हा पॉडकास्ट बघतो रणवीर अलाहाबादियाचा, त्याच्यामध्ये 1-2 गेस्ट आले होते, तर त्यांना एक्सपिरियन्स आलेला म्हणजे ऍस्ट्रल ट्रॅव्हलचा. स्वतः रणवीरला पण आलेला एक्सपिरियन्स, त्याने सांगितलं होतं. कदाचित ते त्यांच्यासाठी असेल. बोल. चल ठीक आहे, तू आता बोललायस ना, तर मी परत आज अजून थोडे दिवस ट्राय करतो त्या गोष्टीला. कारण सध्या एक माझी ड्रीम सिटी आहे स्पेन, तर ती मला फिरायला खूप आवडेल. सो मी विचार केला, चलो थोडा अभी चूल मची आहे तो अपने सोल को ही भेज देते, आपण बाद में चले जाएंगे. नाही, पण ह्याचे कॅच आहे का, आता सपोज तू आता ते सोल बाहेर आली ना, तर तू जास्त लांब नाही जाऊ शकत. नाही ना, तू अख्ख्या वर्ल्ड, तू ब्रह्मांडात कुठेही फिरू शकतो, तू मार्सवर जाऊ शकतो. मी जे व्हिडिओज बघितले आहेत ना, किंवा जे बोलतात ना जे गुरुज वगैरे टाकतात, ते मी जे व्हिडिओ बघितले ना, त्यांच्यामध्ये तू एका पर्टिक्युलर डिस्टन्सच्या पुढे गेलास ना, मग तू परत रिटर्न नाही होऊ शकतो तुझ्या बॉडीमध्ये, किंवा तू त्याच्या बाहेर जाऊ शकत नाही, एका पर्टिक्युलर डिस्टन्सच्या बाहेर जाऊ शकत नाहीस, असं मी बघितलं होतं. ओके, तर त्याची स्टार्टिंग अशी होती की तुला तुझी बॉडी अशी निघते अशी वर बघायचं, तू फॅनकडे जाऊन स्वतःकडे बघतोय की मी झोपलो असं, तर तेही व्हिज्युअलाइज करायचं. आणि तू तिथून निघाला. मी एकदा मार्सचा विचार केला की आधी मी मार्सच्या व्हिडिओ बघूनच झोपलेलो, बट ऑब्वियस मार्सचा व्हिडिओ की मार्स एक्झॅक्टली असतो कसा. मी मग तिकडे जाऊन असं ट्राय केलं, बट नाही झालं. मला माहिती मी जागा आहे. नाही, ते ऍक्च्युअली खूप डिफिकल्ट आहे. एवढं इझी असं सगळेच केलं. आणि हा जास्त खूप अंडररेटेड टॉपिक आहे यार. ऍक्च्युली तुला माहिती टॉपिक आहे. ऍक्च्युली आता सध्या जास्त लोकांना माहित नाही आहे. इथल्या लोकांना कळलं ना, म्हणजे लिटरली असे युट्यूबच्या ना चालतील अशी व्हिडिओज. एवढा चांगला टॉपिक आहे. तर मला एका शेवटच्या प्रश्नाकडे यायचं आहे. तो असा की तू आंबेडकरांना मानतोस, तू बुद्धांना मानतोस, पण तू जर आंबेडकरांचं एक पुस्तक वाचलंस, बुद्ध आणि धम्मा, तर त्यामध्ये त्यांनी असं मेन्शन केलंय की बुद्धांना जे एनलाइटमेंट झाली तर ते विपස්සना थ्रू नाही झाली. म्हणजे जे मेडिटेशन आहे ना, विपස්සना मेडिटेशन, त्याच्या थ्रू नाही झाली. तर ती कशी झाली, तर समजा तू एक प्रश्न पकडलास किंवा एक थॉट पकडलास, जर तू त्याच्याबद्दल 24 तास विचार करत राहिलास, म्हणजे तू त्याचं पूर्ण लक्ष त्याच प्रश्नाकडे ठेवलंस, तू त्याच्याबद्दल विचार करत राहिलास, तुझी पॉवर आहे कॉन्सन्ट्रेशन पॉवर त्याच्यामध्येच ठेवलीस, तर इव्हेंच्युअली तो प्रश्न सुटणार, म्हणजे त्याचं तुला उत्तर मिळणार. तर अशा प्रकारे त्यांना एनलाइटमेंट मिळाली. तर तुझं असं काय मत आहे ॲज अ स्पिरिच्युअल पर्सन म्हणून? 2 आठवड्यापूर्वी मी एक भंत्यांना भेटलो. भंते म्हणजे जे बौद्ध धर्मातले जे साधू असतात, मॉन्क्स असतात, त्यांना भंते बोलतात. तर मी त्यांना भेटलो आणि त्यांनी मला समोरच सजेशन दिले की तू विपश्यना कर म्हणून. तर विपश्यना बघ, मी कोणातरी विचारलेलं की हाच प्रश्न मी जो खूप आहे, म्हणजे ज्यांना बुद्ध आणि आंबेडकरांबद्दल माहिती आहे, त्यांना मी भेटलेलो. तर त्यांचं असं म्हणणं होतं की हा कन्सेप्ट चुकीचा आहे. त्यांचं असं म्हणणं होतं की एनलाइटमेंट विपश्यने थ्रू नाही झाली त्यांना, असं हे कन्सेप्ट त्यांचा चुकीचा आहे. आता यामागे माझं काय मत आहे की आपण 10 दिवसाच्या विपश्यनेसाठी जातो, ते रोज करायचे. त्यांचा हा कन्सेप्ट होता. 12 वर्ष त्यांनी रोज केला. येस, 12 वर्ष रोज, डेली, एव्हरी डे त्यांनी ही गोष्ट केली आहे. आपण 10 दिवस करतो. चल, तिथल्या तिथे आपण केला, तिथे छान वाटतंय. घरी आलास, रोजचा रुटीन, जॉबला जा, सकाळी उठ, खा पी, ये, घरी जा, ऍक्टिव्हिटीज कर, झोप, संपला विषय. कुठे करतो तू विपश्यना रोजची? मग तर आता माझा सांगण्याचा उद्देश हा आहे
की तू जे काही विपश्यनामध्ये शिकलाय ना ते तू थोडंफार तरी ॲटलिस्ट घरी आल्यावर थोडी त्याची प्रॅक्टिस कर, ते रेग्युलर ठेव. जर तू रेग्युलर नाही ठेवला ना तर तू परत तुझ्या स्टेटवरती येशील. तू रेग्युलर ठेवून सुद्धा रेग्युलर तू ठेवलंस, परत दुसऱ्या दिवशी तू परत विपश्यनासाठी अप्लाय केला, तू परत 10 दिवस गेला, तुला तुझं तिथलं नॉलेज वाढलं, तू तिथल्या प्रॅक्टिस परत घरी येऊन करतोय, तर ते इफेक्ट तुला दिसणार. तर ते चेंजेस, तो चांगला बदल तो तुझ्यात खरंच दिसेल. आणि मी बघ, माझ्यासोबत जो माझा कल्याण मित्र राहतोय ते स्वतः विपश्यनाचे क्लासेस घेतात. मी 6 महिन्यापासून त्या घरात राहतो आणि मी एक सांगायला गेलं तर त्यांनी मला दरवेळेला त्या गोष्टीबद्दल गाईड केलं आहे. इनफॅक्ट लॉ ऑफ अट्रॅक्शनबद्दल पण ते बोलतात की लॉ ऑफ अट्रॅक्शन आहे ना, जे बिगनर्स आहेत ना त्यांच्यासाठी लॉलीपॉप आहे, की तुम्ही हा लॉलीपॉप एकदा टेस्ट करून बघा, तुम्हाला आलं ना तर पुढे तुम्ही मेडिटेशनसाठी अप्लाय करा. मग पुढे माइंडफुलनेस असतो, हार्टफुलनेस असतं, मंगलमैत्री असते, लव्हिंग काइंडनेस मेडिटेशन असतात, असे खूप सारे मेडिटेशन्स आहेत. मग त्याचे स्टेजेस आहेत. मग आता तुला माहिती आहे लॉ ऑफ अट्रॅक्शन केलं, वाव छान वाटतंय, मला अजून पाहिजे, मग अजून करण्यासाठी काय करायला लागलं, मेडिटेशन करायला लागलं. असं आहे ते. मग त्यापेक्षा तू आधीच मेडिटेशन सुरू कर ना भाई. त्या मेडिटेशन थ्रू हे लॉलीपॉप फक्त ना एक मेडिटेशनचा भाग आहे, हा इन्क्लूड आहे मेडिटेशनमध्ये. मग तू जरी मेडिटेशन करत तू आलास ना, त्याला लॉ ऑफ अट्रॅक्शन तुला ते नाव द्यायची पण तुला गरज नाही. तू मेडिटेशन करत आला ना तर जी गोष्ट पाहिजे तू शांतपणे बस, मॅनिफेस्ट कर, आली तुझ्याकडे. अच्छा, म्हणजे मेडिटेशन आहे की टू हॅपीनेस, की टू एव्हरीथिंग. की टू हॅपीनेस आहे. तुला तुझ्या लाईफचा सफरिंग एस्केप करायचं. सफरिंग म्हणजे दुःख वगैरे, सगळे दुःख किंवा सगळे पेन वगैरे. म्हणजे बोलतात ना की आपण छोट्या छोट्या गोष्टींना रागवतो, स्वतःला सिरियसली घेतो, ते सगळं बोलतात पर्सनली घेतो, ते सगळं लांब होतं आणि आपण आनंदी होतो. आपल्याला बोलतात ना परमसुख मिळतं. होय, परमसुख एवढं नाही म्हणजे परमसुख बोलू शकतो, परमसुख मिळतं. बरोबर. तो वेळेचा अभाव असल्यामुळे आपल्याला पॉडकास्ट इथे संपवावं लागतोय. थँक्यू विशाल, मी जेवढे पण तुला प्रश्न विचारले त्याची चांगली सविस्तर उत्तर दिल्याबद्दल, तुला जेवढं नॉलेज आहे ते सगळं इम्पार्ट केल्याबद्दल. सो थँक्यू व्हेरी मच. झाला यार पॉडकास्ट? हो झाला. मस्त बोलायला थोडं चांगलं, आपण थोडं इन्व्हॉल्व्ह झालो होतो. हो यार. सो थँक्यू अगेन. थँक्यू तुला पण की तू मला इथे इन्व्हाइट केलंस आणि छान वाटलं. आणि आय होप की माझं नॉलेज आज मी जे बोललो त्यामुळे लोकांचं भलं आणि त्यांच्या आयुष्यात हॅपीनेस येईल आणि सगळे खुश राहू. सो जे काही तुम्हाला विशालने सांगितलं ते प्लीज स्वतःहून करायला जाऊ नका, एका गुरुला कन्सल्ट करा, कारण की साईड इफेक्ट झाले तर तुम्हाला गुरु शोधावं सांगितलं इव्हेंच्युअली. त्याच्यामुळे तुम्ही आधीच म्हणजे बोलता ना गुरुला कन्सल्ट करूनच करा. आणि विशालचा युट्यूब चॅनल आहे सफरचंद म्हणून, थोडं युनिक नाव आहे. आणि प्लस इंस्टाग्राम पण हँडल तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देतो, तुम्ही जाऊन ह्याला फॉलो करा, युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. सो ह्या चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा. मी नेक्स्ट एपिसोड लवकरात लवकर घेऊन येण्याचा प्रयत्न करेन. आणि खूप चांगले आता पॉडकास्ट येतील, थोडं इंटरेस्टिंग असेल अजून, म्हणजे ह्याच रिलेटेड टॉपिक किंवा असे चांगले असे टॉपिक्स असतील. त्याच्यामुळे नक्कीच सबस्क्राईब करा, लोकांना शेअर करा. मी तुम्हाला लवकरच भेटेल. तोपर्यंत गुड बाय. बाय.